नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला वांगी मसाला दाखवणार आहेत। एक वेगळ्या प्रकारे मसाला आज मी बनवणार आहेत आणि तो वापरून आपण आज भाजी करणार आहोत। लग्नांमध्ये आपण बऱ्याचदा अशी भाजी खातो तर आपल्याला ती खूप आवडते। तर आज मी तुम्हाला घरी कशी बनवायची ती दाखवणार आहेत। अगदी सोपी पद्धत आहे आणि घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात आपण ही बनवू शकतो आणि ज्यांना वांगी आवडत नाही तेही बोटंचाकीत खातील ही माझी खात्री आहे। तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मस्त अशी तर्रीदार वांगी मसाले आज आपण बनवू। यासाठी आपल्याला छोटी छोटी वांगी घ्यायची आहेत आणि ती स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण यांना पाण्यामध्ये ठेवणार आहे जेणेकरून वांगी ही काळी पडणार नाहीत। आता भाजीसाठी आपण मसाला करून घेणार आहोत। त्यासाठी तव्यावर मी तेल घातलेला आहे आणि एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे। तो तेलावर मी शॅलो फ्राय करून घेत आहे। कांदा आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाही, फक्त कांद्याचा कच्चापणा जावा इतपतच आपल्याला कांदा हा भाजायचा आहे। चला तर मग कांदा भाजून घेऊयात। आपला कांदा हा बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे। जास्त ब्राऊन आपल्याला कांदा करायचा नाही, त्यामुळे तुम्ही असाच कांदा काढून घ्या। त्यानंतर आपण यामध्ये खोबरं घालणार आहोत। खोबरंही आपल्याला जास्त ब्राऊन करायचं नाही। त्यानंतर आपण 2 टोमॅटो घेतले आहे आणि ते भाजून घेत आहोत। अगदी थोडे थोडे कच्चापणा जावा इतपतच आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। टोमॅटो हे आपला भाजून झालेला आहे, तोही आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, ते तव्यावर छान खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आपले शेंगदाणेही भाजून झालेले। आता आपण हे सर्व मिक्सरला वाटून घेणार आहोत। त्याआधी आपण यामध्ये लसूण आणि आलं घालून घेणार आहोत। कांदा, खोबरं, टोमॅटो, शेंगदाणे, लसूण, अद्रक हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपण वांगी ही तेलामध्ये 50 ते 60% शिजवून घेणार आहोत। अशा प्रकारे वांगे जर तुम्ही तेलावर परतवून घेतले आणि 50 ते 60% शिजवून घेतले तर तुमची भाजी ही टेस्टी बनते आणि अगदी झटपट होते। यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत जेणेकरून वांग्यांना चव ही छान येईल। आपली वांगी ही तेलावर मस्त अशी भाजून झालेली आहेत। आता आपण त्याच कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून मसाला परतवून घेणार आहोत। जो मसाला आपण मिक्सरला वाटून घेतला होता तो आता आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत। मसाला आपण अर्धवट भाजून घेतलेला असल्याने हा मसाला आपल्याला परतवण्यासाठी जास्त टाईम लागत नाही। तरीही 5 ते 7 मिनिटं आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे। जोपर्यंत मसाल्याचं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला परतवत राहायचा आहे, कारण भाजीची सगळी चव ही मसाल्यावरच डिपेंड असते। मसाला लवकर परतावा यासाठी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, त्यामुळे तुमचा मसाला हा लवकर परतला जाईल। त्यानंतर मसाला परतल्यानंतर आपण हळद, लाल तिखट आणि धणाजिरा पावडर घालून घेणार आहोत। त्यानंतर 1 चमचा या ठिकाणी मी एव्हरेस्टचा मसाला घातलेला आहे। चिकन मसाला यामध्ये मी वापरलेला आहे। चिकन मसाला किंवा मटन मसाला तुम्ही वापरू शकता। भाजीला चव वेगळीच येते आणि खूप टेस्टी लागते। यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि वांगे यामध्ये घालून व्यवस्थित परतवून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। भाजी आपल्याला ग्रेव्हीची बनवायची आहे, त्यामुळे तुम्ही यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ करायची एवढं पाणी घालून घेणार आहोत। आपली वांगी ही आधीच 50 ते 60% शिजलेली असल्याने आपल्याला भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही, त्यामुळे पाणीही तुम्ही
कमीच वापरा आणि गरमच वापरा. मस्त अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. 5 ते 7 मिनिटात भाजी पूर्णपणे तयार होते. छान असं तेलही सुटलेलं आहे. भाजीला मस्त तेलाचा तवंगही आलेला आहे. या भाजीची चव खूप छान लागते आणि तुम्ही अशा पद्धतीने एकदा वांगी मसाला करून बघा. जर तुमच्या घरात कोणी खात नसेल तेही आवडीने खातील ही माझी खात्री आहे. मस्त अशी आपली ग्रेव्ही बनलेली आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. ही भाजी भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते. तर अगदी झटपट तयार होणारी वांगी मसाल्याची भाजी आहे. तर तुम्हीही नक्की करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा कशी झाली. तसेच रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. माझ्या चॅनलवर नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.